नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा. यवतमधल्या तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. महादेवी हत्तीणीच्या नांदणी वापसीचा मार्ग मोकळा. वंतारा संस्था हत्तीणीला कोल्हापुरात पाठवण्यास सकारात्मक. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन होणं शक्य नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली माहिती. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, तर हर्बल मार्गावरील लोकल रद्द. मुख्य मार्गावरील लोकल उशिरानं धावणार. नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावरून उंदीर फिरण्याची धक्कादायक घटना. रुग्णालयाला बजावली कारणे दाखवा नोटीस. चारकोपचा राजा आणि कांदिवलीतील अनेक मंडळांच्या पीओपी गणेश मूर्तींचं आज विसर्जन. दुपारी 1 वाजता चारकोप सेक्टर 1 मधून मिरवणुकीची सुरुवात होणार. दादरचा कबूतरखाना तोडण्यास नागरिकांचा विरोध. महापालिकेच्या कारवाईला नागरिकांचा विरोध. महादेव मुंडे प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारची भेट मिळणार. जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा निधी वितरित होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटीत दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 52 धावांची आघाडी. लिओनेल मेसी 14 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळणार. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसह सचिन तेंडुलकर, रोहित शर्माही खेळण्याची शक्यता.